पण शाळेत शिक्षक आले बैलगाडीतून। उपक्रमशील शिक्षक सुधीर बंडगर यांची शेतकरी वेशभूषात विद्यार्थ्यांसह शाळेत एंट्री। आपण शिक्षक शाळेत नेहमी दुचाकी चारचाकीमधून येताना पाहतो, पण शिक्षक शाळेत बैलगाडीतून आले असे म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटले ना? हो, पण ते खरं आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एका शाळेत शेतकरी वेशात शिक्षक सुधीर बंडगर यांनी चक्क बैलगाडीतून शेतकरी वेशात शाळेत प्रवेश केला आणि सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच ग्रामस्थांचे भुया उंचावल्या। निमित्त होतं वेशभूषा स्पर्धेचं। हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा संचलित आरळा तालुका शिराळा येथील गांधी सेवाधाम विद्यालयामध्ये वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये शिक्षक सुधीर बंडगर यांनी पारंपरिक वेशभूषा करीत चक्क बैलगाडीमधून कार्यक्रम स्थळ गाठले। सजवलेली बैलगाडी आणि बैल या कार्यक्रमाचे लक्ष वेधून घेत होते। नमस्कार, मी शिक्षक सुधीर बंडगर, सांगली जिल्ह्यातील डोंगरी शिराळा तालुक्यातील गांधी सेवाधाम विद्यालय आरळा या ठिकाणी मी शिक्षक म्हणून काम करतोय। आज मी शाळेमध्ये आलो ते चक्क शेतकरी वेशामध्ये बैलगाडी घेऊन, आणि माझ्यासमोर अनेक विद्यार्थी होते। कुणी शेळी घेतलेली होती, कुणी अंगामध्ये बंडी घातलेली होती, कुणी धोतर घातलेलं होतं। काही मुलींनी डोक्यावर जळणाची मोळी घेतलेली होती, काही मुलींनी पाण्याची कळशी काखेमध्ये घेतलेली होती, काही मुलींनी वैरण आपल्या डोक्यावर घेतलेली होती। अशा शेतकरी वेशामध्ये मी शाळेमध्ये आलो। सोबत बैलगाडी सुद्धा होती आणि बैलगाडीमधून मी आज शाळेमध्ये प्रवेश केला। त्याचं कारण असं होतं की भारत देश हा आपला कृषीप्रधान देश म्हणून सगळ्या जगामध्ये ओळखला जातो, पण शेती या व्यवसायाला आणि शेतकऱ्याला समाजामध्ये किंमत नाही। जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आज उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे, ज्याच्या आज अनेक समस्या आणि प्रश्न आहेत। हे सगळे प्रश्न मी वेशभूषेतून मांडण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांचे जीवन सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आणि नागरिकांच्या समोर, ग्रामस्थांसमोर आणण्याचा प्रयत्न केला। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी शिराळा।